पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस। ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर रेनकोट वापरायची वेळ। उकाड्यानं हैराण पुणेकरांना काहीसा दिलासा। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धामला भेट। सहकुटुंब घेतलं बालाजीचं दर्शन। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेऊन घेतले आशीर्वाद। जैन मुनी निलेश चंद्र यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। गोडसेंनी गांधींना छातीत गोळी घातली नसती तर हिंदू समाज कलमा पढत असता। गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज राहता कोर्टानं फेटाळला। पतीनं केलेल्या गंभीर गुन्ह्यात माझा सहभाग नाही, कल्पना खरातचं स्पष्टीकरण। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली। तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स बोलवून वैद्यकीय तपासणी। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग। नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास चौकशी। खराच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधल्या प्रकरणात एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ। आतापर्यंत 20हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती। धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात अनेक तक्रारी। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी। दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्याप फरार। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी। सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न तीव्र। रितेश आणि जेनेलिया देशमुख 5 वर्षांसाठी एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमांसाठी ब्रँड अँबॅसेडर। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस। पंतप्रधान मोदींना दहशतवादी म्हटल्यानं बजावली नोटीस। 24 तासात उत्तर देण्याचे निर्देश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीत बदल। मुंबईकडे येणारी वाहतूक उद्या पूर्णपणे बंद, तर पुण्याकडे जाणारी 24 एप्रिलला बंद राहणार। पुलाच्या शटरिंग आणि रंगकामासाठी वाहतूक बंद राहणार। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रवाशांना आवाहन। धुळ्यात कूलरचा शॉक लागून 2 मुलांचा मृत्यू। शिरपूर तालुक्यातल्या होळनाथे आणि भामपूर इथली घटना। कूलरला स्पर्श झाल्यानं जीव गमावला। लग्नासाठी पुण्यातील तरुणाला भन्नाट आयडिया पडली महागात। पुणे पोलीस दलात रुजू झालो असं खोटे फ्लेक्स लावले। तरुणावर नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला। ट्रम्प यांचं विधान, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार।